नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 मार्चच्या भागामध्ये आता इथे पार्थ आणि काव्या गुढीची पूजा करतात आणि त्यानंतर ते मागे होतात आणि जीवा आणि नंदिनी आता गुढीची पूजा करू लागतात. आणि जीवा आणि नंदिनीची पूजा करून झाल्यानंतर आता मानिनी गुढीची पूजा करू लागते आणि त्यानंतर वसुसुद्धा गुढीची पूजा करते. आणि आता सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर जेव्हा म्हणतो चला आता मस्त श्रीखंडपुरी खायची वेळ झाली, तर पार्थ म्हणतो हो, स्त्रीमुक्तीच्या नावाखाली ना कालपासून मला असं चक्क्यासारखं बांधून ठेवले. आणि म्हणतो पुरुष आहे बाबा, पुऱ्या वगैरे तळायला लागतात, चला चला स्वयंपाक आहे असं म्हणून आता तो जातो आणि त्याच्यासोबत आता काव्यासुद्धा जाते. आणि तेव्हा जीवा तर आणि मिथून काका मोठ्याने हसत असतात. आणि नंदिनी म्हणते आई मी काय म्हणते, मी टेबल सेट करायला घेते असं म्हणून ती टेबल सेट करायसाठी जाते आणि त्याच्यासोबत मिथून काकासुद्धा तिला मदत करायला जातो. आणि आता ते दोघे तिथून गेल्यानंतर मानिनी जीवाला विचारते अरे तू ही काय करत बसलायस, नेमकं काय झाले तिला. तर तेव्हा जीवा म्हणतो कुठं काय झालंय, सगळंच तर व्यवस्थित आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे असं काय करतोयस, काहीतरी नक्कीच बिनसलंय नंदिनीचं. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं काय आई, तू उगीच नसत्या गोष्टीची काळजी करू नकोस, एक काम करूयात आपण ना मस्तपैकी गुढीसोबत सेल्फी घेऊया, चल चल. तर मानिनी म्हणते अरे बायकोसोबत सेल्फी घ्यायची असते ना, तू काय हे चाललंय तुझं. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं बायकोसोबत तर सेल्फी घेणारच आहे ग मी, पण तुझ्यासोबत घेणं महत्त्वाचं आहे, चल लवकर चल लवकर. असं म्हणून आता हे दोघेसुद्धा सेल्फी घेतात. आणि इकडे आता यांचं सगळं छान चालू असतं. आणि इकडे मात्र आता हे रम्या आणि विजय जे असतात ते कॅफेमध्ये बसलेले असतात अजूनसुद्धा. तेव्हा विजय आता रम्याला म्हणतो बरं ठीक आहे, तुला काही विचारायचं असेल तर विचार. तर तेव्हा रम्या त्याला म्हणते नाही नाही नाही, यू गो फर्स्ट, तू विचार पहिल्यांदा. तर तेव्हा विजय म्हणतो बरं ठीक आहे, मी डायरेक्टच विचारतो, म्हणजे तुझं अगोदर काही पास्ट वगैरे म्हणजे प्रेम वगैरे काही आहे का. तर असं विजयने विचारल्यानंतर रम्या म्हणते प्रेम का, हो मी सांगते, म्हणजे माझं ज्याच्यावरती प्रेम होतं ना तो अजूनही माझ्याच घरामध्ये राहतो. आणि असं तिने सांगितल्यानंतर विजयला तर धक्काच बसतो. तर रम्या पुढं म्हणते अजून सांगू का. आणि तो तर तेव्हा डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघत असतो मित्रांनो, म्हणजे त्याला तर काही बोलावं काही करावं काही सुचतच नसतं. तर इकडे आता सर्वजण डायनिंग टेबलवरती जेवायसाठी बसत असतात. तर तेव्हा आता जीवा मानिनीला म्हणतोय बघ बघ आत्ताच आपला सेल्फी जो होता तो मी टाकला आहे, अपलोड केला आहे आणि बघ त्याला लाईक्स तरी बघ. तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे बायकोसोबत एक तरी सेल्फी काढ. तर तेव्हा नंदिनी मिथून काकाला म्हणते अहो नाही नाही कशासाठी, तुम्ही नका उगीच त्यांना फोर्स वगैरे करू. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं फोर्स वगैरे कसला, अगं काय यू विल, अगं तू रुसतेस कसं काय लगेच, चल चल आपण लगेच असं छान फोटो काढूयात चल. आणि असं तो म्हणत असताना तर नंदिनी परत नाही असं म्हणू लागते, नाही ना नको ना कशासाठी उगाचच, ते सोशल मीडिया वगैरे उगाचच नको वाटतं हल्ली. तर मिथून काका म्हणतो असं कसं, अरे सणासुदीला सगळ्या जोड्या जो एकदम फोटो वगैरे छान टाकत असतात. आणि जीवाला परत सांगतो अरे जीवा काढ बरं तिच्याबरोबर फोटो काढ. तर तेव्हा नंदिनी परत नाही नाही म्हणू लागते आणि तिथून उठून चाललेली असते आणि म्हणते मी काव्याला मदत करते असं म्हणून तिथून बाजू काढायचा प्रयत्न करत असते. इतक्यातच काव्य आणि पार्थ बाहेर येतात, म्हणतात काहीही गरज नाही आहे, आम्ही आलेलो आहे. तर पार्थ म्हणतो गरमागरम पुऱ्या आणि श्रीखंड रेडी आहे. तर तेव्हा मानिनी सुद्धा त्याची तारीफ करू लागते, वा 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 श्रावण बाळग ते माझं. आणि त्यांनी छान असे मस्त एकदम श्रीखंडपुरी वगैरे तयार करून आणलेली असते. तर तेव्हा आता पार्थ जीवाकडे बघत बोलतो, लाज वाटली पाहिजे काही पुरुषांना जे बायकोला किचनमध्ये मदत करत नाहीत. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे तू हे सगळं माझ्याकडे बघून का बोलतोयस, अरे भाई तू विषय सोड. आणि मानिनीला म्हणतो आई याला सांग. तर मिथून काका म्हणतो अरे ऐका ना तुम्ही तर विषय सोडा, बडबड कमी करा, मस्तपैकी श्रीखंडपुरीवरती ताव मारा, आय लाईक दिस श्रीखंडपुरी. तर तेव्हा जीवा म्हणतो हो हो ते महत्त्वाचं आहे, वाढ वाढ वाढ, चकाचक बाई मला पण वाढ. तेव्हा मानिनी आता सगळ्यांना थांबवते, म्हणते अरे रे थांबा थांबा, मागच्या वर्षी जसं केलं होतं ना तसंच याही वर्षी करायचं आहे. तुम्ही दोघांनी आपापल्या बायकोला भरवलेलं होतं तसंच अगदी आताही भरवा. आणि असं तिने सांगितल्यानंतर पार्थ तर काव्याकडे बघून तिला विचारत असतो इशाऱ्याने. तर तोपर्यंत आता इकडे ही जी रम्या असते ती विजयला अजून पुढे सगळं सांगत असते आणि त्याला म्हणत असते तर त्याचं आता दुसऱ्यांदा लग्न वगैरे झालेलं आहे. आणि त्यानंतर विजयला म्हणते प्लीज तू या सगळ्याच्यावरून मला जज वगैरे नको करूस. तर तेव्हा विजय म्हणतो नाही नाही फ्रँकली स्पीकिंग तर मला तुझं ना कौतुक करावं असं वाटतंय, किती काय काय पचवलेलं आहेस तो आणि तरीही इतक्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तू मला भेटायला आलेली आहेस.
आणि इन्क्रेडिबल स्ट्रेंथ आहे तुझ्यामध्ये आणि तू खूप स्वच्छ मनाची मुलगी आहेस, असं तो सर्व काही तिची तारीफ वगैरे करत असतो मित्रांनो. आणि पुढे म्हणतो, आणि जे आहे जसं घडलं, जसं काही 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 घडलेलं आहे तसं तू तितक्या प्रामाणिकपणाने मला सांगितलेलं आहेस. आणि आजच्या जगात सांग ना, कोण असतं इतकं ऑनेस्ट? तर रम्या म्हणते, असतात ना माझ्यासारखी काही माणसं, ज्यांना ना काहीसुद्धा प्रिटेंड करता येत नाही. जेव्हा ना माझं पार्थवरती प्रेम होतं तेव्हा ना जीव द्यायची सुद्धा माझी तयारी होती, पण आता, असं म्हणून ती थांबते. तर तेव्हा विजय विचारतो, आता काय? तर तेव्हा रम्या मनातल्या मनात म्हणते, आता आता ना जीव घ्यायची तयारी करते मी. आणि त्याच वेळेला आता इकडे मित्रांनो, रम्याला जो असतो तो गेल्या वर्षीचा सीन आठवतो आणि ती आता पार्थला म्हणते, देशमुख, मागच्या गुढीपाडव्याला मी तुम्हाला भरवू दिलं नव्हतं, पण या गुढीपाडव्याला मी तुमच्या हातूनच खाणार आहे. आणि असं ते बोलत असताना इकडे सर्वजण आता दंगा करू लागतात. तर वसू मुद्दामूनच विचारते, नक्की ना? मागच्या वर्षीसारखी याही वर्षी ना कडुलिंबाची पानं आहेतच बरं का? आणि त्यावेळेस आता काव्याला तो क्षणसुद्धा आठवतो, ज्यावेळेस गेल्या वेळी वसू म्हणालेली असते, या अशा माणसांना ना श्रीखंडाचा गोड घास नाही, कडुनिंबाची पानच खायला घालायला पाहिजेत. आणि त्यानंतर काव्याने चक्क ती कडुनिंबाची पानच भरपूर सारी खाल्लेली असतात आणि तेव्हा सर्वजण तिला थांबवत असतात. आणि ते सगळं आठवल्यानंतर आता काव्या स्वतःला सावरते आणि वसूकडे एक स्माईल टाकते आणि गप्प बसते आणि परत पार्थला म्हणते, भरवा की मला. तर तेव्हा आता पार्थ काव्याला भरवू लागतो आणि तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे, त्या दोघांच्याकडे आनंदाने बघत असतात. तर इकडे आता नंदिनी मात्र वेगळ्याच मूडमध्ये गेलेली असते आणि तिला आता तो क्षण आठवत असतो, ज्यावेळेस जीवा कोणाबरोबर तरी फोनवरती बोलत असतो आणि तो म्हणत असतो, वजन किती आहे माहिती का तुला? अरे पेलवत नाही. आणि तुला सांगतो, मला ना काल माझा एक जुना फोटो सापडला. त्या फोटोमध्ये ना असा छान तिला मी टेकून उभा आहे. तो फोटो बघून मला जाणवलं, माझी ब्युटिफुल शोभत नाही रे मला, सूट नाही करत. आणि तेव्हाच इकडे आता हे नंदिनीला सगळं आठवत असताना मानिनी जीवाला म्हणते, अरे जीवा तू भरव. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं हे बघ तयारी केली सुद्धा, चकाचक बाई घे, असं म्हणून तो तिला भरवत असतो. तर तेव्हा नंदिनी तोंडावरती हातच घेते आणि नाही असं म्हणू लागते. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना थोडंसं आश्चर्यच वाटतं. तर तेव्हा पार्थ आता म्हणतो, हो हो, असं आहे का? अरे जेव्हा लग्नानंतरचा तो काजू कतलीचा गेम खेळलो होतो ना आपण, तो गेम खेळण्याच्या मूडमध्ये दिसतायत नंदिनी. तर मानिनी पार्थला म्हणते, अरे गप रे, काय बोलतोस तू? तर तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, अगं ये चकाचक बाई, हे बघ तुझी आवडती श्रीखंडपुरी आहे, तुझा आवडता पसारेवाला सुद्धा आहे, आकर आकर, असं तो म्हणत असतो. पण नंदिनी नाही, नको असंच म्हणत असते आणि एकदमच रागारागात म्हणते, नाही नको आहे मला, मी नाही खाणार आहे. आणि असं बोलून ती चक्क मित्रांनो तिथून उठूनच जाते. आणि ती उठून गेल्यानंतर सगळ्यांना जरासा धक्काच बसतो. तर जीवा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी काही ऐकत नाही आणि ती तिथून निघून जाते. आणि सर्वजण आता जीवाकडे बघत असतात. तर मिथुन काकासुद्धा त्याला विचारत असतो इशाऱ्याने. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे नाही नाही, काही नाही आहे, तिला काहीसुद्धा झालेलं नाही, मी जातो लगेच तिला घेऊन येतो, तुम्ही तुम्ही सुरू करा, मी आलोच, असं म्हणून तो उठतो आणि नंदिनीकडे जातो. पण मानिनीला तर अगोदरच हे सगळं काही जाणवलेलं असतं आणि ती विचारतच असते ना मगाशी जीवाला, की काहीतरी तिचं बिनसलेलं आहे. पण जीवाला ते जाणवलेलं नसतं. आणि आता पार्थसुद्धा काव्याकडे विचारतो बघून जरासं. तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, नाही नाही, मला सुद्धा काही माहिती नाही आहे. म्हणजे ते दोघंसुद्धा इशाऱ्यामध्येच बोलत असतात. आणि तोपर्यंत आता मित्रांनो इकडे विजेता परत रम्याला विचारतो, सांग ना आता? तर रम्या म्हणते, विजय आता मला ना कळलं आहे, आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यासाठी जीव देण्यापेक्षा ज्याचं आपल्यावरती प्रेम आहे ना त्याच्याबरोबर आयुष्य घालवावं. पार्थला कधीच त्याचं आयुष्य माझ्याबरोबर घालवायचं नव्हतं आणि ॲक्च्युली नाही आहे सुद्धा. त्यामुळे त्याच्यापासून मूव्ह ऑन झालेलंच बरं, नाही का? तर तेव्हा विजयसुद्धा खुश होतो आणि म्हणतो, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली, तू प्रेम केलंस आणि आता तू असा कोणता तरी माणूस शोधायला हवास जो तुझ्यावरती प्रेम करेल. आणि तू असं समजू शकतेस की तुझा शोध संपला, असं म्हणून तो डायरेक्ट समोरून प्रपोजच करतो एक अर्थी. तर तेव्हा रम्या आता आडेवेडे घेऊ लागते, म्हणते, नाही नाही सॉरी, मला काही कळलं नाही. तर आता विजय डायरेक्टच तिला विचारतो, आवडेल का तुला मिसेस मतकरी व्हायला? तर तेव्हा रम्या काही बोलत नाही. तर परत विजय विचारतो, सांग ना, म्हणजे जे काही असेल ते सांग, कारण आता मी नर्व्हस होतोय. आणि असे हे दोघे बोलत असतात. इतक्यातच वेटर सिनेमन कॉफी घेऊन येतो आणि त्यानंतर तो वेटर तिथून निघून गेल्यानंतर विजय थोडंसं रम्याकडे बघतो आणि म्हणतो, ओके ओके, मला कळालं आहे. आणि असं म्हणून तो थोडासा नाराज झालेला असतो. इतक्यातच मित्रांनो रम्या जी असते
ती त्याच्यासमोरचं ज्यूस आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला म्हणते मी तयार आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर विजय तर जाम खुश होतो. तर तेव्हा रम्या लगेचच म्हणते पण माझी ना एक अट आहे. तर तेव्हा विजय थोडासा सिरियस होतो. आणि इकडे मित्रांनो आता ही जी नंदिनी असते ती खोलीमध्ये आलेली असते आणि ती जोरजोराची रडत असते. तर तेव्हा जेव्हा तिथं येतो आणि नंदिनीला रडत असलेलं बघून तिला विचारतो, अगं नंदिनी काय झालं? रडतेस कशासाठी? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, पण ते राहू दे, तुम्ही भरल्या ताटावरून कशासाठी उठून आलात? तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, अगं माझं भरलं ताट, माझी गुढी, माझी लक्ष्मी तू आहेस अगं. असं काय करतेस? आणि तू सुद्धा आता भरल्या ताटावरूनच उठून आलीस का नाही? आणि जर समज मी जरी असं आलो असतो, तर तू सुद्धा माझ्या मागे काय झालं, काय झालं असं करत आलीच असतेस ना? आता सांग ना काय झाले, प्लीज सांग. तर तेव्हा नंदिनी एकदमच त्याला म्हणते, वैताग आलाय ना तुम्हाला माझा? तर तेव्हा जीवाला तर काही कळतच नाही आणि नंदिनी तिथं आता म्हणजे उठून उभारलेली असते तर जीवा हसूच लागतो. तर नंदिनी त्याला म्हणते, नाही नाही हसू नका. तुमच्या मनात काय आहे ना ते कळलंय मला. तुम्हाला असं वाटते की मी तुम्हाला शोभत नाही. तुम्ही तर सरळ सरळ म्हणायला सुद्धा लागलात की पार्थदादाचं नशीब चांगलं आहे. म्हणजे तुमचं नशीब काय फुटलंय का? आणि तेव्हा जीवाला तर काही कळतच नसतं आणि तो म्हणत असतो, मी हे कधी बोललो? मला काही कळतच नाही आहे. तर नंदिनी पुढे म्हणते, एका बाजूला तुम्ही ब्युटिफुल म्हणता आणि दुसरीकडे फूल करता काय? तर तेव्हा जीवाला आत्ता लक्षात येतं आणि तो म्हणतो, एक 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 मिनिट, अगं तू माझा फोन कॉल ऐकलायस का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो खरं काय ते ऐकलंय मी सगळं काही. आणि असं तिने म्हटल्यानंतर तर जीवा मोठमोठ्याने हसू लागतो आणि हसत हसत खाली बसतो. तर तेव्हा नंदिनी त्याला फटक्यावरती फटके मारत असते आणि म्हणते, हसू नका ना, हसू नका म्हणते ना मी. तर तेव्हा जीवा तर हसायचं थांबतच नसतो आणि म्हणतो, हसू नको तर काय करू मी? अगं काय करू मी तुझं वेडाबाई कुठली नंदू डार्लिंग? आणि तेव्हा नंदिनी तर अजून चिडतच असते त्याच्यावरती. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, ओके ओके सॉरी सॉरी. म्हणून ना दुसऱ्यांचं बोलणं ना असं चोरून ऐकू नये. हे असं होतं मग कळलं का तुला? अगं माझ्या मित्राशी आण्याशी बोलत होतो मी आणि बायकोबद्दल नाही तर बाईकबद्दल बोलत होतो. मित्रांनो आपण काल अंदाज लावला तर तो बरोबर निघाला इथं की जेव्हा आता बाईकबद्दलच बोलत असतो आणि नंदिनीचा गैरसमज झालेला असतो. तर आता जीवाने असं सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते, बाईक? तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही तर काय, अगं मला सांग मी त्याला काय म्हटलं? मला माझ्या ब्युटिफुलचा वैताग आलाय, करेक्ट? तर नंदिनी म्हणते, हो करेक्ट आहे. आणि सकाळी तुम्ही कौतुकाने मलाच ब्युटिफुल म्हणालात. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो हो करेक्ट करेक्ट ॲब्सोल्युटली करेक्ट. पण पुढे तर ऐक माझं, एक नाही 1000 प्रॉब्लेम्स आहेत असं मी त्याला पुढं म्हटलं ना. पण कुणाला सांगणार? प्रेम करतो ना, जीव लावलाय ना. मग काय करू? बोललो की नाही असं सांग बरं? अगं मी हे सगळं काही माझ्या बाईकबद्दल बोलत होतो. अगं असं काय करतेस? अगं मी ना माझ्या बाईकला ब्युटिफुल म्हणतो. माझा ना माझ्या बाईकवरती किती जीव आहे आणि हे सगळं काही तुला वेगळं सांगायला हवं आहे का नंदिनी? किती जपतो मी तिला सांग बरं? तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, मग वाढलेल्या वजनाबद्दल बोलत होता त्याचं काय? आणि असं तिने विचारल्यानंतर जीवा तर म्हणतो, अरे भगवान! अगं असं काय करतेस? माझ्या बाईकचं किती वजन आहे? माहीत नाही आहे का? बसली नाहीस का तू मागे? म्हणून मी त्याला म्हटलं होतं की फोटोत बघ म्हणजे तुला अंदाज येईल. असं म्हणून तो मोठमोठ्याने तिच्याकडे हात करून हसतच असतो. तर नंदिनी पुढं म्हणते, मग माझी ब्युटिफुल मला आता शोभत नाही ते म्हणालात त्याचं काय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, भाई साहब अरे कुठले कुठले तर्क लावलेत रे बाबा. एक एक मिनिट एक मिनिट, मी त्याला हे सुद्धा म्हटलेलं होतं की माझ्यापेक्षा दादा जास्त लकी आहे. कारण त्यानं आत्ता लग्नाआधी नवीन बाईक घेतली आहे माहिती आहे ना? असं म्हणून तो परत मोठमोठ्याने हसत असतो. तर नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही हसू नका ना प्लीज. माझं नशीब खराब आहे असं बाईकबद्दल कोण बोलतं? मग माझा गैरसमज झाला ना. तर तेव्हा जीवा हसतच असतो आणि तिला म्हणतो, अगं ये ये माझी बायटी ये असं म्हणून तिला जवळ घेतो आणि म्हणतो, अरे देवा माझ्याच नशिबात आहे ही वेडाबाई. अगं नंदिनी असं काय करतेयस? मी असं कसं म्हणेन सांग बरं? अगं आणि तू मला काय, अगं मीच तुला शोभतो का नाही याची भीती वाटत असते मला. अगं सतत माझ्या डोक्यामध्ये हेच सुरू असतं आणि तू माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळे माझं काही नशीब वगैरे फुटलेलं नाही आहे. उलट ना फळफळ आहे माझं नशीब. आणि काय गं तू अचानक मला आवडेनाशी झालीस, हल्ली आवडेनाशी झालीस? हा विचार कसा काय आला तुझ्या मनात? तर तेव्हा नंदिनी म्हणते, ते त्या अजयमुळे. तर तेव्हा जीवा म्हणतो, अजय? आता हे कोणतं नवीन कॅरेक्टर? आणि तेवढ्यातच आता इकडे यांचं म्हणजे सगळं बोलणं चालू असतं मित्रांनो. आणि तेवढ्यातच इकडे रम्या आलेली असते खाली आणि ती सगळं विजयबद्दल सांगत असते.
ती म्हणत असते, "तो विजय ना खरंच कॅरेक्टर आहे." आणि तो मला काय म्हणाला माहिती आहे का? "मी फक्त फ्रेश ज्यूस पितो. चहा, कॉफी वगैरे नाही." असं. तर काव्या म्हणते, "इट्स ओके ना रम्या, एवढं काय आहे त्याच्यामध्ये?" आता मी देशमुखांच्या सोबत लग्न करायच्या आधी आता मला ना सिनेमन कॉफी कशी करायची, कशी लागते, काहीही माहिती नव्हतं. आणि यांच्या नादी लागून मी बनवायला प्यायला काहीही लोड घेऊ नकोस, तूही ना हळूहळू शिकशील. फ्रेश ज्यूस करणं, फ्रेश ज्यूस पिणं, सगळं काही शिकशील. आणि असं ती बोलत असते. इतक्यातच आता ही रम्या विचारते, हे काय जीवानंदिनी कुठं आहेत पण? तर वसू सांगू लागते, अगं काय झालं कळलंच नाही. म्हणजे अचानक नंदिनी उठून गेली. तर तेव्हा मानिनी मध्येच म्हणते, नाही नाही एवढं काही नाही आहे झालेलं. जेव्हा गेलाय तिला बोलवायला येतीलच ते. पण तू बस ना, तू बस, असं म्हणून तो विषय आता ते टाळते. तर मिथून काका मध्येच बोलतो, रम्या नमनाला घडाभर तेल नको. आणि वसूला म्हणतो, वसुताई लवकर लग्नाचा बार उडवा आणि लग्नामध्ये श्रीखंडपुरी. म्हणजे 4 दिवस लग्न झालं पाहिजे, 4 दिवस. आणि 4 दिवस 4 प्रकारचे पदार्थ खायला पाहिजेत. आणि एकदम गोडधोड. आणि काय करूया, आमरससुद्धा ठेवूयात. तर तेव्हा वसू म्हणते, हो हो तू म्हणशील तसं मिथून. आणि तेव्हा सर्वजण आता हसत असतात इकडे मित्रांनो. तर इकडे आता जीवाने सगळं काही नंदिनीला समजावून सांगितलेलं असतं. आणि नंदिनी म्हणते, गोडधोड खाण्याने इतका प्रॉब्लेम होतो का जीवा? पण मग सणवार आले की मी गोड खातेच. तर तेव्हा जीवा विचारतो, कोण कोण खरं? तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी नाही हो, भक्ती भक्ती. म्हणजे सण आला ना की भक्ती गोड खातेच. म्हणजे होळीच्या दिवशी पुरणपोळी खाते, गुढीपाडव्याला श्रीखंड खाते. पण मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं ना आपण सगळेजणच करतो ना. म्हणजे सणावारी गोडधोड खायचं हे ठरलेलंच आहे. आणि हे सगळं काही आपण लहानपणापासून खातच आलेलो आहे. सण म्हटला की गोडधोड. आणि जेव्हा मला सांगा, सणावारी तर आपण गोडधोड खातोच ना. तर तेव्हा जेव्हा हसतो आणि तिला म्हणतो, तू आत्ता काय म्हणालीस? सणावारी गोडधोड खायचंच असतं म्हणून. पण आपले पूर्वज काय म्हणायचे की सणावारीच फक्त गोडधोड खायचं असतं. फक्त चचा फरक आहे. पण तो च ना आपण कुठे लावतो ना, याने खूप मोठा फरक पडतो. त्या काळी ना आपल्या कोणाच्याच घरी असं रोज रोज ना गोडधोड नाही बनायचं, कधीतरी गोडधोड बनायचं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे. आणि आता आपण सर्रास गोड खातो, जेवणानंतर लागतंचच्या नावाखाली. आणि कधी कधी तरी मी चहामध्ये साखरसुद्धा वरून घालून घेते. तिच्यासारखं ना बनमस्का मी सुद्धा आवडीने खाते. आदल्या दिवशीचं जर काही उरलं असेल तर आम्ही बायका असंच संपवून टाकू. रोजच शिळ्या सप्तमी साजरी करतो. इतरांचे डाएट सांभाळता सांभाळता आमच्या बायकांचे समतोल आहार जरा बाजूलाच पडत चाललेला आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो सॅडली, बरं ठीक आहे ना, आपण बदलूया हे. आणि सुरुवात ना तुझ्यापासून करूया. असं म्हणून तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला धीर देऊ लागतो. आणि तिला म्हणतो, मी आहे तुझ्या पाठीशी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा पण त्या अजयसारखं तुम्हीसुद्धा मला सोडून देण्याचा विचार तर नाही ना करणार? तर तेव्हा जीवा म्हणतो, ही असली फालतूची बडबड केलीस ना तर नक्कीच सोडेन. असं म्हणून तो तिचा हातच सोडतो आणि उठूनच उभा राहतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा पण कुठं चाललाय तुम्ही? तर तेव्हा जीवा म्हणतो, तुला सोडून चाललोय. तर तेव्हा नंदिनी उशीच फेकून मारते त्याला. तर जीवा मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, अगं काय हे मस्करी करतोय मी. आणि परत तिला म्हणतो, ये ये ना अगं ये ना. तर तेव्हा नंदिनी रुसलेली असते. तर जेव्हा परत पुढे जातो आणि आपला हात देऊ लागतो, म्हणतो, अगं ये हात दे ना तू जरा. आणि सावकाश असं म्हणून तिला बेडवरून खाली उतरवतो आणि तिला म्हणतो, हा हात सोडायसाठी धरलाय का मी? आणि त्यानंतर म्हणतो, 1 मिनिट थांब, असं म्हणून वजन काटा समोर आणतो आणि तिला म्हणतो, उभा राहा वजन काट्यावरती. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही अहो पण जर आपण डायटला सुरुवात करूयात ना, हे कशासाठी बघायचं? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, चकाचक बाई, वजन कमी करणं अजिबात डिफिकल्ट नसतं. पण या प्रवासात स्टेशन चुकवून चालत नाही, राहा उभा. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही जेव्हा मला ना खूप भीती वाटते, प्लीज प्लीज. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, मी आहे का नाही आणि इथे आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीसुद्धा नाही आहे, ये ये राहा उभी. आणि तेव्हा नंदिनी आता वजन काट्यावरती उभी राहते. तर तेव्हा जेव्हा आता तिचं वजन चेक करतो तर नंदिनी एकदम पॅनिक होऊ लागते. म्हणते, काय झालं, खूप वाढले का वजन? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं नाही नाही इतकं नाही आहे काही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, म्हणजे वाढलेलं आहे. तर नंदिनी म्हणते, म्हणजे वाढले ना, भरपूर वाढले ना? आणि का असं म्हणून ती परत रुसून मागे जाते आणि म्हणते, बघितलंत का माझी भीती खरी ठरली, मी म्हणाले होते ना माझं वजन वाढले म्हणून. तर तेव्हा जेव्हा हसत असतो आणि म्हणतो, वाढले खरं पण, असं म्हणतो आणि तो वजन काट्यावरती उभा राहतो आणि नंदिनीला हात देतो.
तर तेव्हा नंदिनीसुद्धा तिचा हात त्याच्या हातात देते आणि जेव्हा खेचून तिला त्याच वजन काट्यावरती घेतो आणि जेव्हा म्हणतो वाढले खरं, पण दोघांच्यातलं प्रेम वाढले आणि प्रेम दोघांचंही वाढले. मग वजनही मिळून कमी करूया. भीतीच्या डोक्यावर ना दोघं मिळून उभा राहूयात. भीतीला पायाखाली ठेवू तरच जिंकू, असं तो म्हणत असतो आणि तेव्हा नंदिनी खुश होत असते. तर तेव्हा जेव्हासुद्धा तिला म्हणतो अगं वेडाबाई, आणि हे दोघेसुद्धा आता छान हसत असतात. आणि या दोघांनी तर आता मित्रांनो ठरवलेलं असतं की वजन तर कमी करायचंच. आणि मित्रांनो आजचा भाग आता इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवा आणि नंदिनी खाली आलेले असतात आणि जेव्हा आता नंदिनीला गोड भरवत असतो आणि नंदिनीसुद्धा गोड खाते. तर आता वसू म्हणते आता पुढच्या वर्षी इथे बसून कोणीतरी रम्यालासुद्धा घास भरवेल. तर तेव्हा जीवा म्हणजे काय असं विचारतो. तर काव्या म्हणते रम्या मॅडम जो मुलगा बघायला गेल्या होत्या ते दोघं एकमेकांना क्लिक झालेले आहेत. तर तेव्हा रम्या मनातल्या मनात म्हणत असते मी नवरा नाही तर प्यादं पसंत केलेला आहे. आता या प्याद्याचा वापर करून मी माझा राजा मिळवेनच, असं ती मनातल्या मनात सर्व काही बोलत असते. आणि मित्रांनो रम्या करायला एक गेलेली असते आणि करून एक वेगळंच काहीतरी आलेली असते. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.